नमस्कार शेतकरी बांधवांनो. कांदा पिकावर शेवटची फवारणी म्हणजे कांदा पीक हे 70 ते 75 दिवसाचे असताना शेवटची फवारणी कोणती घ्यावी, या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक वापरावे, तसेच बुरशीनाशक आणि पोषक तत्व वापरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही औषधे कांदा पिकामध्ये नेमकी कशी काम करतात. आज आपण ही संपूर्ण माहिती वैज्ञानिक पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरुवात करू. कांदा पिकाच्या शेवटच्या टप्प्यात प्रामुख्याने 2 मोठ्या समस्या दिसतात. त्या म्हणजे एक तर म्हणजे थ्रिप्स नियंत्रण व दुसरी म्हणजे करपा व डाउनी मिल्ड्यू यासारखे बुरशीजन्य रोग नियंत्रणात आणणे ह्या प्रमुख समस्या असतात. तर थ्रिप्स पानांचा रस शोषतात, त्यामुळे पाने पांढरट व कोरडी पडतात. रोगांमुळे पाने सुकतात. जर पाने खराब झाली तर कंदाची वाढ थांबते. म्हणूनच शेवटची फवारणी ही अत्यंत महत्त्वाची असते. मग या फवारणीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करावा की जेणेकरून फवारणी प्रभावी ठरेल. यामध्ये सर्वप्रथम थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड या कीटकनाशकाचा वापर करावा. हे कीटकनाशक कीटकांच्या नर्व्हस सिस्टीमवर म्हणजेच मज्जासंस्थेवर परिणाम करते. थ्रिप्स पानांचा रस शोषतात. स्पिनोसॅड त्यांच्या शरीरात गेल्यानंतर मज्जासंस्थेतून कार्य बिघडवते. कीटक आपले खाणे थांबवतात व त्यानंतर 24 ते 48 तासात त्यांचा मृत्यू होतो. या कीटकनाशकामुळे पिकास जास्त काळ म्हणजेच 15 ते 21 दिवसांपर्यंत संरक्षण मिळते. परिणामी पानांवरील थ्रिप्स कमी झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुधारते व कांद्याची वाढ चांगली होते. त्यानंतर या फवारणीमध्ये घ्यायचे दुसरे औषध म्हणजे बुरशीनाशक. बुरशीनाशकाची निवड करताना मेटॅलेक्झिल आणि मॅन्कोझेब हे सिस्टेमिक फंगिसाइड म्हणजेच बुरशीनाशक असल्यामुळे हे झाडात शोषले जाते. या बुरशीनाशकामुळे बुरशीच्या आरएनए निर्मितीवर तसेच बुरशीच्या पेशीतील एल्गोस्टेरॉल निर्मितीवर परिणाम होतो व त्यांची निर्मिती थांबते. परिणामी बुरशीची वाढ थांबते व पिकास चांगले संरक्षण मिळते व पाने जास्त काळ हिरवी राहतात. या फवारणीतील तिसरा घटक म्हणजे पोषक तत्वांची पूर्तता. तर पोषक तत्वांच्या पूर्ततेसाठी यामध्ये 13-045 तसेच चिलेटेड कॅल्शियम व बोरॉन यांची निवड करावी. 13-045 हे एक विद्राव्य खत असून यामध्ये पोटॅशियम नायट्रेट घटक असतो. पोटॅशियममुळे पाण्याचे संतुलन नियंत्रित राहते. तसेच साखर व स्टार्च कंदात साठवण्याचे कार्य पोटॅशियममुळेच होत असते. त्याचप्रमाणे कांद्याची साईज तसेच घट्टपणा वाढण्यास मदत होते. तर यामध्ये असलेला दुसरा घटक म्हणजे चिलेटेड कॅल्शियम. कॅल्शियमची निवड करताना कॅल्शियम नायट्रेटचा वापर फवारणीत करू नये. यामुळे स्कॉर्चिंग येण्याची संभावना असते. म्हणून चिलेटेड कॅल्शियमच यामध्ये 10% कॅल्शियम असते याची निवड करावी. कॅल्शियम हे पिकामध्ये पेशींच्या भिंती म्हणजेच सेल वॉल मजबूत करण्याचे काम करते. यामुळे कांदा पिकाचे वरील आवरण घट्ट होते. यामुळे कूज कमी होते. तसेच तिसरा घटक म्हणजे बोरॉन. बोरॉनमुळे पेशी विभाजनास गती मिळते. यामुळे कंद वाढीचा वेग जलद होतो व आतून पोकळपणा कमी होतो. परिणामी एकसमान व निरोगी कंद तयार होतात. तर 15 लिटर पंपासाठी या औषधांची प्रमाण किती घ्यावे ते आता पाहू. 15 लिटर पंपासाठी स्पिनोसॅड 4 मिली, मेटॅलेक्झिल आणि मॅन्कोझेब 30 ग्रॅम, 13-045 15 ग्रॅम व बोरॉन 15 ग्रॅम आणि कॅल्शियम 10 ग्रॅम असे प्रमाण घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना जार टेस्ट करूनच फवारणी करावी.
जार टेस्ट म्हणजे नेमके काय? तर काचेच्या भांड्यात थोडे पाणी घ्यावे व त्यात सर्व औषधे थोडे थोडे प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यावे. जर मिश्रण दह्यासारखे फाटल्यास याचा फवारणीस वापर करू नये व मिश्रण चांगले राहिल्यास फवारणी योग्य प्रकारे परिणामकारक होते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेतीविषयक वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.